ठाकरेंच्या पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांच्या पक्षातील तब्बल 10 पैकी 9 आमदारांचा कल हा एनडीए कडे असल्याची माहिती ही सूत्रांकडून समोर येते। जर ही चर्चा खरी ठरली तर राज्याच्या राजकारणात आणखीन एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो। काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये विलीन होणार असल्याची चर्चा ही सुरू होती। मात्र त्यावर फडणवीसांनी कोणताही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येऊ शकणार नाही किंवा येऊ देणार नाही असं स्पष्ट मत आपलं मांडलं होतं। मात्र आता थेट आमदार एनडीए मध्ये जाणार असल्याचं चित्र दिसून येते आणि यामागचं कारण म्हणजे पावसाळी अधिवेशनावेळी जयंत पाटलांसोबत आमदारांची झालेली बैठक, ज्यामुळे शरद पवारांना आता धक्का बसणार असल्याचं चित्र हे दिसून येते। या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणते आमदार एनडीए मध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय आणि जयंत पाटील यांचा यात महत्त्वाचा पुढाकार आहे का, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आमदारांची एक बैठक ही पार पडली होती। या बैठकीत रोहित पवार वगळता इतर सर्व आमदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली। आता या बैठकीत काय चर्चा झाली तर पक्षाची पुढची दिशा, विकास कामांसाठी लागणारा निधी, मतदारसंघातील अडचणी आणि 2029च्या निवडणुकीची तयारी अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय। मात्र या चर्चेत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेला मुद्दा म्हणजे एनडीए सोबत जाण्याचा पर्याय। महत्त्वाचं म्हणजे बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याचा पर्याय हा गंभीरपणे विचारात घ्यावा अशी भूमिका मांडली होती। यात अनेक आमदारांचं म्हणणं होतं की सत्तेसोबत राहिल्यास मतदारसंघातील विकास कामांना एक वेग मिळू शकतो, निधी मिळवणं सोपं होऊ शकतं आणि आगामी निवडणुकांमध्येही त्याचा फायदा हा होऊ शकतो। मात्र या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय हा घेण्यात आला नसल्याचं सांगितलं जातंय। आमदारांची भूमिका जाणून घेतल्यानंतर जयंत पाटील ही सर्व माहिती शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जाते। दरम्यान रोहित पवार या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे त्याबाबत देखील अनेक चर्चा आता सुरू झाल्यात। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी काही आमदारांशी फोनवरूनच चर्चा केली होती, तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी केवळ आमदारांचीच नाही तर काही खासदारांचीही मते जाणून घेतल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता लवकरच शरद पवार आमदार आणि खासदारांची संयुक्त बैठक घेऊ शकतात। या बैठकीत पक्षाची पुढची दिशा आणि अंतिम भूमिका काय असेल हे स्पष्ट होईल असं बोललं जाते। सध्या राष्ट्रवादीत असलेल्या एकूण 10 आमदारांची यादी ही जाणून घेऊयात, ज्यात रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, नारायण आबा पाटील, राजू खरे, रोहित आबा पाटील आणि उत्तमराव जानकर या नावांचा समावेश आहे। आता सूत्रांच्या माहितीनुसार यापैकी 9 आमदारांचा कल हा भाजप एनडीए कडे असल्याची चर्चा रंगली गेली आहे। मात्र या चर्चेला अद्याप अधिकृत असा दुजोरा मिळालेला नाहीये, त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत या सर्व घडामोडींकडे लक्ष लागू नये। यातच काही दिवसांपूर्वी आता सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यात त्यांनी आपलं मन मोकळं केलं होतं। त्यांनी असं म्हटलं होतं की भाजप सोबत जाण्याचा विषयच आमच्या चर्चेत नाहीये असं ठामपणे सांगितलं। सोबतच आमच्याशी कोणी बोलत नाहीये आणि आम्ही कोणाशी बोलत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती। गेल्या 12 वर्षांपासून अशा चर्चा या सुरू असल्याचं आणि त्यात कोणतंही तथ्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं। तसेच पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर बोलताना कोणताही आमदार किंवा खासदार हा अस्वस्थ नसून सगळं काही नियमात संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं। मग जर राष्ट्रवादी कोणतेही मतभेद नाहीयेत, सगळं काही ठीक होतं, तर 10 पैकी 9 आमदारांचा एनडीए कडे कल असल्याचं चित्र का दिसून येतंय हा इकडे महत्त्वाचा प्रश्न आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की शरद पवार यांची भूमिका नेमकी काय असणार, कारण पक्षातील आमदारांची भावना एकीकडे आणि पक्षाची राजकीय दिशा ही दुसरीकडे। अशा परिस्थितीत अंतिम निर्णय हा मात्र शरद पवार यांच्या हातात असणार आहे। त्यामुळे त्यांच्या बैठकीनंतरच चित्र हे पूर्णपणे स्पष्ट होईल। राज्याच्या राजकारणात आधीच अनेक मोठे बदल हे झाले आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबाबतही मोठा निर्णय झाला तर त्याचे दूरगामी परिणाम हे दिसू शकतात।
या 10 पैकी आता रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका कायम ठेवली की ते एनडीए मध्ये जाणार नाहीत. त्यातच दुसरे जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांवर आपला निशाणा साधलाय. मात्र या सगळ्यात त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण एनडीए मध्ये जाणार नाही असं देखील म्हटले. हे सगळं लक्षात घेता ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या एनडीए मधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा देखील आणखीन उधाण आलं होतं, वाढल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीत जयंत पाटील यांचा पुढाकार हा सर्वाधिक दिसून येतोय. आता ते आमदारांचं मत शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार का आणि त्यानंतर उरलेले 7 आमदार नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार कोणता निर्णय घेतील आणि हे आमदार खरंच एनडीए मध्ये जाणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.